तर आता आम्ही पोहोचलोय गोव्याला, गोव्याच्या करमाळी ब्रिजला. LTT टू करमाळी सुपरफास्ट AC एक्सप्रेस. आणि करमाळीच्या इथे हा असा काहीसा व्ह्यू आहे. एक नंबर आहे. आणि उतरतात फर्स्ट लुक एक नंबर वाटतं. कसा वाटला फर्स्ट लुक? कसा वाटला? मस्त आहे गोवा. पण मी फिरलो इकडे थोडासा. हां, बघूया आता परत नवीन. फर्स्ट लुक एक नंबर होता. कारण एका गाडीवरून बसून आलो आम्ही. आणि म्हणजे ॲक्सेप्टिंग द ओल्ड अँड डेव्हलपिंग द न्यू असा कल्चर आहे इथे. म्हणजे बिल्डिंग्स तुम्ही बघितल्यात ना, तर ओल्ड स्ट्रक्चरमध्येच नवीन डेव्हलप केलेलं आहे. तर मस्त वाटलं. कलर कोड वगैरे एक नंबर आहे. कलर कोड मला आहे ना जाम आवडला. युजिंग मल्टिपल कलर्स. हारू हाय. तर आता आपण आहे ना मडगावमध्ये आहोत. मडगावमध्ये हॉटेल छत्रपती म्हणून आहे. तर इथे आपण नाश्ता वगैरे करूया आणि इथून पुढे तर आता आपण इथे नाश्ता केला छत्रपती ग्रुप्स ऑफ हॉटेल. तर नाव ऐकल्यावरच आपुलकी वाटते आणि आपली माणसं आहेत. तर जेवण देखील मस्त होतं. जेवण नव्हतं, आम्ही नाश्ताच केला कारण आपल्याकडे वेळच तेवढा होता. कारण आपल्याला आता इथून दुसऱ्या बीचवरती, बागा बीचवरती ट्रॅव्हल करायचं आहे. इथून 1-1.5 तासाचं आहे. आपण आता माणगावच्या इथे उतरलो आणि तिथून आपल्याला बस आहे आता इथून. तर कधी आलात माणगावला उतरलात तर नाश्ता करायचा असेल तर नक्की तुम्ही इथे नाश्ता करू शकता. आणि त्यांचं इन्स्टाला पेज देखील आहे छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल. तर तिथे फॉलो करू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि येऊ शकता तुम्ही. तर तिकडे राहिलं आहे आपलं छत्रपती ग्रुप ऑफ हॉटेल्स आणि त्यांच्या समोरच आपला डेपो आहे, बस डेपो. त्या बस डेपोतून आता आपण कोलवा बीचला चाललो आहे. तर त्या मित्राने आपल्याला तिथे बसवलं. जर तुम्ही आलात तर तुम्ही देखील त्याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्याच्याकडून इन्फो घेऊ शकता. तो तुम्हाला हेल्प नक्की करेल आणि त्याच्या हॉटेलला देखील तुम्ही भेट देऊ शकता. मला ना इकडे घरं खूप आवडली. म्हणजे प्रत्येक बिल्डिंग ही पेंट केलेली आहे कोणत्या ना कोणत्या कलरने आणि असे अट्रॅक्टिव्ह कलर आहेत. त्यामुळे यातनं सगळ्या बिल्डिंग मस्तच वाटतात. पूर्ण रोडवरती फिरता फिरता एवढं तर जाणवलं आहे की इथे मोठी मोठी वडाची झाडं आहेत. वड, पिंपळ आणि नारळीची झाडं आहेत. त्यांनी कटआउट नाही केलेत, त्यांना वाढू दिलेत आणि त्याच्यामुळे त्याची ब्युटी वाढली आहे. आणि बाकीच्या बिल्डिंग कलरफुल एक नंबर वाटतं आहे. आणि हा इकडे राहिला कोलवा बीच. आणि आता आम्ही इथे थांबलो आहे, रूम बघतो आहे. म्हणजे दादानी इकडे गेलेत रूम बघायला इकडे आतमध्ये. रूम बघतो आहे. रूम बघून झाल्यानंतर एकतर चेक करू, ऑनलाईन पण आम्ही चेक करतो आहे. आता फक्त बघायला गेले.
आज आहे गोव्यातला दुसरा दिवस. तर आज आपल्याला रूम भेटलाय. काल रूम भेटला, मी तुम्हाला काल रूम टूर नाही दिला, आज तुम्हाला रूम टूर देतो. आजचा दिवस पण स्पेशल आहे कारण आज आहे आमच्या आरूचा बर्थडे. आरू हाय कर, हाय कर, हाय. तर सगळ्यांनी आरूला कमेंटमध्ये नक्की बर्थडे विश करा. तर आजचा स्पॉन्सर्ड आहे आपला आरू. हॅपी बर्थडे. हाय. तर इकडे पॅकिंग चाललंय. तर काल रात्री आम्ही आलो आणि हा रूम घेतलेला. रूम एक नंबर आहे, बाहेर देखील बघू शकता. हो. तर 2 BHK फ्लॅट आहे. हा 2 BHK फ्लॅट आहे. मी तुम्हाला रूम टूर देतो आता आणि कालच्या व्हिडिओ देखील अटॅच करतो, त्या देखील तुम्ही बघितल्या असतील तर मस्त वाटेल. आणि आता आपण जाणार आहोत फिरायला. आजचा दिवस फिरण्यात आणि अंचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात जाईल. तुम्हाला हा देखील ब्लॉग नक्की आवडेल. हा आहे हॉल. हॉलमध्ये आपल्याला इथे एक फ्रीज दिलाय. हा 3 BHKचा फ्लॅट आहे, पण एक त्यांनी रूम लॉक करून ठेवला आहे. आणि एक किचन आहे, एक कॉमन बाथरूम आहे आणि हा इकडे मास्टर बेडरूम आहे. एक मास्टर बेड, त्याच्याबरोबर एक सेकंडरी बेड दिला आहे. त्याच्यानंतर हा इकडे एक बाल्कनी. बाल्कनीच्या बाहेर व्ह्यू एक नंबर आहे, बघू शकता. तर बाहेर फुल ग्रीनरी आहे आणि काल पाऊस पडला त्यामुळे मस्त एकदम थंड वातावरण देखील आहे. आणि AC फुल AC आहेत 2 रूमला, हॉलला नाही आहे. आणि छोटा पार्टी खेळत आहे बघा. तर बच्चा पार्टींना खेळायला देखील मस्त एरिया आहे. आणि हा सेकंडरी बेडरूम. तर सगळी गँग आपली इकडेच बसले. इकडे पॅकिंग, इकडे लोणतायत आणि इथे एक अलमारी दिले. आणि हा सेकंडरी बाल्कनी. तर इथून देखील ग्रीनरी मस्त आहे आणि इकडे हे सर्व कॉटेजेस आहेत. हा रूम आपल्याला 4,000ला पडला पर डे. आपण बार्गेनिंग नाही, डायरेक्ट घेतला. बार्गेनिंग केला असता 3.5 पर्यंत मिळाला असता. आणि हा कोलावा बीचचा एकदम म्हणजे 100-200 मीटरवरतीच आहे, जवळच आहे. आणि रूम देखील मस्त आहे, क्लीन आहे आणि सपोर्टिव्ह होता. ज्याने आपल्याला रूम दिला त्या खूप सपोर्टिव्ह होता. त्याने आपल्याला हेल्प देखील केली, लगेज वगैरे आणायला, इथपर्यंत यायला देखील, एंट्री करायला. तर त्याने हेल्प देखील केली. तुम्हाला जर कधी आलात कोलावा बीचला, जर त्याला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील मी देतो. आणि आता आपण इथून कोलावा बीचला जातोय. चला तर मग. तर आता असा विषय आहे की मी सकाळी 9 वाजता रेडी होऊन इथे तयार आहे आणि आता वाजलेत आमचे 11 सव्वा 11 झाले. कपल बरोबर यायचा हाच प्रॉब्लेम आहे. 3 कपल आहे, नुसता खिचाट चालू आहे. मी इथे झोपून आहे, सकाळपासून रेडी आहे आणि फिरायला जायचा प्लॅन आहे. दिवसातला अर्धा दिवस आमचा इथे झोपण्यातच गेला मला. आता बघूया कधी रेडी होती. रेडी झाली की मग आपण निघूया. त्यांचा आता कपडे वगैरे होत आहेत, कपडे झाले की मग निघायचं.